नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग असं काही फिरण्याचा नाही आहे, खूप दिवस झाले असं डेली ब्लॉग मी बनवलाच नाही, तर आज विचार केला बनवूयात काहीतरी स्पेशल। तर स्पेशल असं काही नाही, निखिल गावाकडे गेलाय आणि त्याला मी आमच्या गावाकडे एक प्रसिद्ध अशी भाजी आहे ती आणायला लावलेली आणि बघूयात अजून काय काय आणतोय तो। तर त्यामुळेच म्हटलं मी की एक हा असा ब्लॉग बनवूया, तर आज सुरू केले मी हा ब्लॉग। तर तुम्ही नक्कीच बघा, हा एक थोडासा एंटरटेन नक्कीच होणार या ब्लॉगमध्ये। तो अजून आला नाही, आला की मी स्टार्ट करतो। एक कंटिन्यू 2 दिवसापासून पाऊस चालू होता आणि झाडावरती अशी ना खूप अशी धूळ बसलेली, पण पावसामुळे पूर्ण धूळ निघून गेली। हे आमचे कुंडीतील झाड हे सगळे शोचे आहेत। मी या ठिकाणी लावलेलं आपला चहा, गवती चहाचं लावलेलं मी यूज केलं, एक वर्ष तरी झालं कंटिन्युअसली यूज करतोय, पण थोडंसं उन्हाळ्यामुळे आता तो वाळून गेलेला। पण आता पाऊस आज जसं जसं येत राहील तसे तसे मी अजून नवीन झाडे लावणारच। या आमच्या सोसायटीमधील पूर्ण झाडे कशी एकदम बहरलीत। घरी बनते बाजरीची भाकर, कारण निखिल घेऊन आलाय गावाकडून शिंगोरी आमटी, जी की आमच्याकडे खूप फेमस आहे। तर तुम्हाला मी आता काय एकदा खाऊन दाखवतो। त्याचबरोबर निखिलने आणलेले हे आंबे, काही आंबे खराब झालेत कारण तो बाईकवर आलेला, पण गावाकडे जाऊन हे आंबे खाण्यात जी मजा आहे ना, असे एका जागेवर बसून, गावरान आंबे आहेत, एका जागेवर बसायचं, 20-30 आंबे एका साथ खलास। प्रॉपर गावरान आंबे आणि पिकलेले आंबे सगळे, प्रॉपर असं गावरान जेवायला बसणार आहे। हे बघा, हे भाकरी बनवल्यात सोनालने, कसले प्रॉपर बनवल्यात, एकदम गोल गोल पापुद्रा आलाय आणि या ठिकाणी कांदा चिरलाय। आणि जे स्पेशल आपली आमटी आहे, काही ठिकाणी याला बाजारी आमटी पण म्हणतात आणि आमच्या इकडे शिंगोरी आमटी म्हणतात, पण याची टेस्ट खरंच सांगतो अप्रतिम लागते, अप्रतिम। चला तर मग आता ताट सजवायला लावतो आईला आणि मस्त धुराडा पाडतो। आणि ह्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा ओल्या आहेत एकदम, आत्ता जस्ट निघालेल्या दिसतात, 1-2-3 दिवसापूर्वी। तर त्यांनी आणलेले, आमच्या पाहुण्यांनी, नवीन पाहुण्याकडून आलेल्या। आपलं ताट रेडी झालं आहे आणि याला असं लावून लावून खाण्यात मजा बिलकुल नाही येत, तर मी दाखवतो कसं खायचं, एकदम चुरून झटकेबाज। आपण आता भाजी जरा बाजूला ठेवूयात थोडी आणि बाजरीचा एकदम असा मुर्दा पाडायचा भाकरीचा, एकदम झकास। कारण काय, नॉनव्हेज सध्या बंद आहे आपलं, त्यामुळे कसं आहे, हे जे खाण्यात मजा आहे ना, शाबाश, त्याच्यात फक्त एकच कमतरता आहे, काहीच नाही। चला तर मी सुरू करतो। टेस्ट याची एकदम अशी ओरिजिनल टेस्ट, म्हणजे काय सांगावं। चला तुम्ही पण या, धरा तुम्हाला एक घास, मी सुरू करतो। आणि सिटीमध्ये आल्यापासून ही पद्धत जरा बंदच झाली आहे आमची, पण कधी कधी मी यूज करतोच, म्हणजे चुरून खायचा पूर्ण आनंद घेतोच मी। नॉनव्हेज असो किंवा असं शिंगोरी आमटी वगैरे असलं ना, तर नक्कीच। मस्त। आजपर्यंत मी नॉनव्हेज जेवण तुम्हाला दाखवलं असेल, पण मग कदाचित मी व्हेज असं एवढ्या आवडीने पहिल्यांदाच दाखवतोय। तिखट आहे पण मजाच आली। हा, चिअर्स। हा, आता जेवण झालं, मस्त आंब्यावरती ताव मारतो एकदा। हा, गावरान आंबा आहे, गावरान। हॅशटॅग पाहुणे। अजून आमच्या गावाकडचे आंबे पण यायचे, हे नवीन पाहुणे कोण आले, नवीन आंबे, मज्जा मज्जा। दुपारी एक मस्त झोप घेतली आणि आता बाहेर मस्त पाऊस झालाय, तर एक बाहेर जाऊन मस्त गरमागरम चहा मारूयात। जरा गाडीत पेट्रोल पण टाकायचंय, तर चला।
पेट्रोल भरलेलं आणि आता चहासाठी आलेलो एका ठिकाणी आणि चहासोबत ब्रेकफास्टची ऑर्डर दिलेली. तर ब्रेकफास्ट करूयात आणि नंतर चहा घेऊयात. ये आ गया अपना वेज फ्रँकी.